नमस्कार, अथ कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तर आपलं हे जे बालाजीची कलाकृती होती ती पूर्ण कंप्लीट झालेली आहे। तर तुम्ही ते आमच्या YouTube चॅनलवर पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सुंदर सुंदर रांगोळ्यांचं कलेक्शन बघायचं आहे। आता बघा, गणपती बाप्पा गौराई येत आहे, तर त्यांच्या समोर ठेवायला आपल्याला सुंदर सुंदर रांगोळ्या लागतील। तर त्यासाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ह्या रांगोळ्यांचं कलेक्शन बघणार आहोत। तर पहिली आहे ही सुंदर छोटीशी रांगोळी, लाल, हिरवा आणि पांढरा कलरमध्ये बनवलेली आहे बघा। त्यानंतर ही दुसरी आहे, छोटीशीच आहे, अगदी गुलाबी आणि पांढरा कलरमध्ये बनवलेली। तर तुम्ही ह्यांना फुलं म्हणून यूज करू शकता किंवा मग छोटीशी जागा कमी असेल आणि तुम्हाला तिथे जर रांगोळी टाकायची असेल, मोत्यांची रांगोळी ठेवायची असेल, तर त्यावेळी तुम्ही हे छोट्या छोट्या साईजच्या रांगोळ्या इथे यूज करू शकता। त्यानंतर बघा, आपण अशा छोटेसे जे महिरप असतात, निरांजन महिरप, त्यांना देखील रांगोळी म्हणून बनवू शकतो। तर हा जो सेंटरचा पार्ट आहे त्यामध्ये असं छोटंसं फूल ठेवायचं किंवा रिअल फ्लावर्स ठेवायचे। तर त्याने तो जो लुक आहे तो अजून जास्त चांगला दिसून येतो आणि तुमच्याकडे एक नवीन रांगोळी तयार होते। त्यानंतर ना आपल्याकडे हे 3D कमळच्या आकारामधल्या काही रांगोळ्या आहेत। तर यांना आपण सुपारी आसन म्हणून देखील यूज केलं होतं। तर सुपारी आसन म्हणून किंवा रांगोळी म्हणून तर तुम्ही दोन्ही प्रकारे यांचा यूज करू शकता। त्यानंतर ना आपल्याकडे आहे ही गाठीची रांगोळी। तर याच्यामध्ये आपण पांढरा आणि लाल कलर यूज केलेला आहे। तर बघा, हे सुंदर अशा एका गाठीच्या रांगोळीचा इथे याला जो रूप आहे ते इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठीक आहे, तर याला तुम्ही असं आडवं किंवा उभ्यामध्ये ठेवू शकता आणि याला दारासमोर किंवा जिथे कुठं तुम्हाला डेकोरेट करायचं असेल, एखाद्या कॉर्नरमध्ये वगैरे, तिथे तुम्ही डेकोरेट करू शकता। त्यानंतर अजून काही छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत जिथे स्पेस कमी आहे किंवा ह्या जे छोटे छोटे फुलं आहेत ना, ते तुम्ही असं एकदम वर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली अरेंज करून एक बॉर्डर रांगोळी देखील बनवू शकता। तर बघा, हे असे सुंदर आणि हे बघा, हे किती मल्टी कलरचं फूल आहे। आपण या सगळ्यांचे ट्युटोरियल्स दाखवलेले आहेत बऱ्यापैकी, ठीक आहे। तर त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे, तर तुम्ही तिथून ते बघून घ्यायचं आहे। त्यानंतर ना ही बघा, किती सुंदर नाजूक आणि एकदम अशी वेगळी डिझाईन आहे। तर हे आपण पिवळा आणि पिंक कलरमध्ये बनवलेलं आहे। त्यानंतर ना नेक्स्ट आहे आपल्याकडे ही कुबेर यंत्र रांगोळी। तर हे देखील एक सुंदर चिन्ह आहे, ते तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर ही शंख रांगोळी, जी आपण रांगोळीने नेहमी दारासमोर टाकलेलीच असते, तर ही सुंदर छोटीशी शंख रांगोळी आहे आपल्याकडे। त्यानंतर नेक्स्ट आहेत ही फुलं। तर बघा, हे पण एक सुंदर अशी फुलं आहेत, थोड्याशा मोठ्या साईजचे आहेत। तर 2 व्हेरिएशन्समध्ये, 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण इथे बनवलेलं आहे। याचं ट्युटोरियल देखील आपण अपलोड केलेलं आहे। तर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही ते बघून बनवू शकता। तर हे एक सुंदर अशी रांगोळी इथे तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर ना नेक्स्ट आता आहे आपल्याकडे ही स्वस्तिक रांगोळी। तर बघा, याच्यामध्ये आपण हे जे पांढऱ्या कलरने छोटे छोटे स्वस्तिक बनवलेले आहेत आणि हे सगळे आपण ते जॉईन करून एकाच रांगोळीमध्ये हे सुंदर असे जे स्वस्तिक आहेत, 6 स्वस्तिक तिथे असं अटॅच केलेलं आहे। तर बघा, हे असं सुंदर, हे पण एक सुंदर अशी रांगोळीचा लुक जो आहे तो तुम्हाला मिळेल। त्यानंतर ना नेक्स्ट आहे आपल्याकडे अजून एक रांगोळी। याच्यामध्ये आपण व्हेरियस कलर्स यूज केलेले आहे, ड्रॉप बीड्स यूज केलेले आहेत। तर ही जी रांगोळी आहे ही थोडीशी जागा जास्त घेईल, पण अगदी मोकळी, एकदम सुटसुटीत अशी ही रांगोळी आहे। तर ह्याला देखील तुम्ही सेंटरला फुलं वगैरे ठेवून डेकोरेट करू शकता। त्यानंतर ना आपल्याकडे काही ब्राऊन आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये रांगोळ्या आहेत, जसं की हे आहे। तर ह्याला बघा, एकदम वेगळं असं नवीन असा लुक आलेला आहे। तर जे आपण पिठाने जे रेषा ओढून रांगोळ्या काढत असतो त्याचंच व्हेरिएशन म्हणून हे मोत्यांनी बनवलेले आहेत। तर बघा, हे तुम्ही असं व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली, म्हणजेच असं हे जसं आता दाखवलेलं आहे तसं, किंवा असं उभ्या प्रकारे, आडव्या प्रकारे याला तुम्ही ठेवून अजून याच्या भोवताली तुम्ही पानं, फुलं ठेवून यांना अजून जास्त सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह बनवू शकता। तर त्यानंतर ना आपल्याकडे नेक्स्ट आहे हे परत ड्रॉप बीड्सने यूज केलेली एक प्रकारे ही जे सहस्त्रकमळ रांगोळी वगैरे दाखवतात ना, तशा प्रकारचंच आहे बघा, पण अगदी डिक्टो तसं नाही आहे। त्यानंतर याच्या सेंटरचा जो उघडा भाग आहे तिथे देखील तुम्ही असं फुलं ठेवून किंवा रांगोळ्याचे म्हणजे मोत्यांच्या रांगोळ्या ठेवून देखील त्याला यूज करू शकता। त्यानंतर ना आपल्याकडे हे हार्ट शेपची रांगोळी आहे। तर बघा, इथे असं सुंदर असं सेंटरला एक सुंदर फूल तयार झालेलं आहे आणि बाकी पूर्ण कडेने त्याचे हार्ट शेप जे फिगर आहेत ते तिथे बनवलेले आहेत। त्यानंतर ना नेक्स्ट आहे आपल्याकडे ही सुंदर फुलांची रांगोळी आहे बघा। 7 फुलांचा यूज करून ही जी रांगोळी आहे ती बनवलेली आहे। ही सर्व फुलं अटॅच केलेली आहेत एकमेकांना आणि ही सुंदर अशी रांगोळी जी आहे ती तयार झालेली आहे।
हे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर दिसून येतं, ब्राऊन आणि व्हाईट कलरचं. त्यानंतर ना आहे आपल्याकडे हे स्वस्तिक रांगोळी सरस्वती यंत्र किंवा ज्याला आपण म्हणतो. तर तुम्ही हे बऱ्याच वेळा बघितलेलं असेल आणि हे देखील तुम्ही वेगवेगळ्या सणांमध्ये यूज करू शकता रांगोळी म्हणून. तर हे देखील खूप सुंदर आणि एकदम असं ट्रॅडिशनल कल्चरल लुक त्याला मिळेल. त्यानंतर ना आपल्याकडे आहे ही थोडीशी मोठी आहे साईजने, स्वस्तिक बनवलेले आहेत बघा. पांढरा कलर आणि लाल कलरमध्ये छोटे छोटे स्वस्तिक इथे बनवलेले आहेत आणि तुम्ही याला टेबल मॅट म्हणून, रांगोळी म्हणून कोणत्याही प्रकारे यूज करू शकता किंवा याच्यावरती तुम्ही प्रसादाची जी ताट असते ते देखील याच्यावरती तुम्ही ठेवू शकता. तर तुम्हाला जसं ज्या प्रकारे याला यूज करायचा आहे तसं तुम्ही याचा उपयोग करू शकता. किंवा यापेक्षा अजून काही नवीन आयडिया असेल तुमच्याकडे तर ती देखील आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आपण कुठे ह्या रांगोळ्या यूज करू शकतो. त्यानंतर ना आपल्याकडे आहे ही सहस्त्रकमळ रांगोळी. तर बघा याच्या सेंटरला परत आपण फ्लावर्स किंवा असे छोटे छोटे मोत्यांचे फुलं बनवून ठेवू शकतो आणि त्याला एक सुंदर असा कलर कॉम्बिनेशन द्यायचा आणि खूप सुंदर असं ही जी डिझाईन आहे ती दिसून येईल. त्यानंतर अशा छोटे छोटे फुलं बनवून पूर्ण याला आपण फिरवू शकतो, म्हणजे पूर्ण त्याला सराउंड करून ठेवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ना आपल्याकडे परत अजून एक आहे, हे जे आहे याच्यामध्ये जे चक्री फूल असते त्याला आपण अटॅच करून असं एक मोठं त्याचं स्वरूप बनवलेलं आहे. तर याला तुम्ही परत टेबल मॅट म्हणून किंवा प्रसाद ठेवण्यासाठी, ताट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याला डेकोरेट करून यूज करू शकता. तर याचे पण 2 डिझाईन्स होतील बघा. एकदा असे 3 असे आडव्यामध्ये 3 फुलं येईल किंवा मग आडव्यामध्ये एकच फूल येईल. तर अशा प्रकारे ह्याला तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये यूज करू शकता. त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे रांगोळी नसते पण महिरप असतात. तर त्यावेळी आपण असं एक महिरप जे आहे ते म्हणजे मोठ्या महिरपाच्यामध्ये छोटी महिरप, त्यानंतर छोट्या महिरपाच्यामध्ये एक छोटंसं फूल असं ठेवून देखील एक नवीन डिझाईन, तुमच्या मनाची एक नवीन डिझाईन इथे तुम्ही बनवून त्याचा देखील यूज करू शकता. त्यानंतर ना इथे बाजूला तुम्ही छोटे फुलं, पानं वगैरे जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही याच्यामध्ये यूज करून मोठ्या रांगोळीचा याला एक स्वरूप देऊ शकता आणि ते देखील खूप सुंदर दिसून येणार आहे. त्यानंतर ना आपल्याकडे आहे ही स्वस्तिक रांगोळी आहे परत एकदा. तर पिवळा आणि गुलाबी कलरमध्ये आपण हे बनवलेलं आहे. याचं देखील ट्युटोरियल आपण अपलोड केलेलं आहे. त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथून बघून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आहे ही आपल्याकडे सुंदर अशी रांगोळी 7 ते 1 मध्ये जे आपण पिठाने काढत असतो तीच रांगोळी आहे. याला फक्त मोत्यांचं जे लुक आहे तो देण्यात आलेला आहे. त्यानंतर ना आपल्याकडे काही कॉम्बिनेशन्स आहेत. तर याच्यापासून वेगवेगळे डिझाईन्स तयार होतात. एक डिझाईन मी इथे दाखवत आहे, बाकीचे डिझाईन्स जे आहेत आपण यूट्यूबवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा आणि याला बनवून बघा. तर ही दिसते एक रांगोळी, पण याच्यापासून तुम्हाला व्हेरिएशन्स खूप सारे बनवता येतात, वेगवेगळ्या प्रकारे त्याला यूज करता येतं. तर हे जे आहे कॉम्बिनेशन रांगोळी ज्या आहेत ना त्या कधी पण खूप सुंदर असतात. म्हणजे तुम्ही जागेनुसार त्याला ॲडजस्ट करू शकता. जास्त जागा असेल तर मोठी रांगोळी बनेल, छोटी जागा असेल, कमी जागा असेल तर छोट्या छोट्या रांगोळ्या. आणि प्रत्येक वेळी नवीन डिझाईन काहीतरी ट्राय करू शकता तुम्ही. प्रत्येक वेळी एक नवीन अजून याच्यामध्ये एक्स्ट्रा एलिमेंट्स ॲड करू शकता. जसं की आता ही जी कलश रांगोळी आहे तर याच्यामध्ये 3 एलिमेंट्स आहेत. पहिले तर तो जो सेंटरचा षटकोन आहे तो, त्यानंतर ना बाजूचे छोटे छोटे षटकोन आणि त्यानंतर ना त्याच्याच बाजूला ते जे 3 पानांनी बनवलेली आकृती आहे ती. तर ह्याचा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन करून तुम्ही अनगिनत अशी डिझाईन्स बनवू शकता. तर याचे देखील आपण व्हिडिओज दाखवलेले आहेत की कसं तुम्ही हे या षटकोनाला किंवा हे जे 3 पानांचं जे एक आकृती आहे ते बनवलेलं आहे त्याचा यूज करायचा आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्याने तुम्हाला आयडिया येईल की ह्याचा उपयोग कसा करायचा आहे. त्यानंतर ना आपल्याकडे बघा कॉम्बिनेशन रांगोळीच आहे अजून एक, पण ही छोट्या साईजची आहे. जर जागा कमी असेल किंवा तुमच्याकडे वेळ जास्त नसेल तर तुम्ही ही छोटीशी रांगोळी जी आहे ती यूज करू शकता. याच्यामध्ये परत षटकोन आहे सेंटरला आणि बाजूला दिवे आहेत. तर दिवाळीला किंवा महालक्ष्म्यांच्या वेळी हे खूप सुंदर अशी रांगोळी दिसून येईल. त्यानंतर ना बघा याच्यामध्ये पण खूप सारे व्हेरिएशन्स बनवता येतात तुमच्या मनानुसार. तर ते तुम्ही बनवून घ्यायचे आहेत. तसं आपल्याकडे आहेत ते व्हिडिओज देखील तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर ना नेक्स्ट आहे ही ब्राऊन आणि पांढरा कलरमधली रांगोळी बघा. तर याच्यामध्ये तुम्ही अजून वेगवेगळा कलर कॉम्बिनेशन, गुलाबी कलर, लाल कलर याच्यामध्ये देखील बनवू शकता. तर ह्याच्यामध्ये बघा असे चौकोन एक डायमंड शेप आहे आणि त्यानंतर ना इथे 3 एलिमेंट आहेत. सेंटरला एक फूल आहे, डायमंड एक शेप आहे आणि त्यानंतर ना हे दिवे आहेत. तर अशा प्रकारे या 3 एलिमेंटचा यूज करून
तुम्ही तुमच्या युक्तीनुसार सोयीनुसार वेगवेगळ्या डिझाईन्स इथे बनवू शकता. ठीक आहे. तर हे होतं आजचा आपलं रांगोळी कलेक्शनचा व्हिडिओ. तर तुम्हाला यापैकी कुठली रांगोळी आवडली, सगळ्यात जास्त आवडली ते आम्हाला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि या रांगोळ्यांचा किंवा ह्या ज्या महिरपी वगैरे आहेत त्याचा तुम्ही अजून कोणत्या प्रकारे यूज करू शकता ते देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. या सर्वांचे ट्युटोरियल्स आपण दिलेले आहेत बऱ्यापैकी. काही 1-2 आहे ज्यांचं ट्युटोरियल आपण अपलोड केलेलं नाही, तर त्याचं आपण लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जर अथकला संग्रह या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.